नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा सॉन्गवर, मराठी सॉन्गवर मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइड मोशन जो ॲप आहे त्याची गरज लागणार आहे मित्रांनो. आणि आपल्या स्क्रीनवर तुम्हाला अलाइड मोशन आणि तुम्हाला बघू शकता तुम्हाला अलाइड मोशन जो स्क्रीनवर आपला दिसत आहे. तर सिंपल त्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि काय करायचं, जसा व्हिडिओ तुम्ही बघितला आजच्या व्हिडिओ आपल्या जे काही डेमो व्हिडिओमध्ये, तसा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला आपला जो अलाइड मोशन ॲप आहे तो ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, दोन प्रीसेट देणार आहे मी, बीटमार्क आणि शेक इफेक्ट. हे दोन्ही तुम्हाला इनपुट करून आपल्या अलाइड मोशनमध्ये घ्यायचं आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, यावर असं क्लिक करायचं. एक नंबरचा आपला प्रीसेट आहे त्याला ओपन करायचं आहे. अशा प्रकारे मी जे काही तुम्हाला मी तयार करून दिले. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, फक्त बघू शकता तुम्हाला जो ग्रुपचा लेअर आहे त्यावर क्लिक करून एडिट ग्रुपवर यायचं आहे. आणि मित्रांनो जो काही तुम्हाला हा बघू शकता एक आपला लेअर दिला आहे, त्या लेअरला तसं ठेवायचं. नंतर खाली प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला एक तुमचा असं बघू शकता फोटो घ्यायचा आहे. फोटो घेतल्यानंतर या फोटोवर क्लिक करून लॉंग प्रेस करून या लेअरच्या खाली करून टाकायचे. बघू शकता आपोआप फोटो अशा साईजमध्ये येऊन जाईल. यानंतर हाच फोटो शेवटपर्यंत लेअर अशी वाढवायचे. बघू शकता यानंतर इथून बॅक येऊन मित्रांनो बघून घ्यायचा आपला फोटो ॲड झाला का नाही. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली एक बॅकग्राऊंडचा लेअर आहे त्यावर क्लिक करून कलर अँड फिलचे ऑप्शन यायचं आहे, जे नावाचं ऑप्शन त्यावर क्लिक करून तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, सेम फोटो घ्यायचे, वरती प्लसवर क्लिक करून टाकायचे. अशा प्रकारे हे फोटो ॲड करायचे मित्रांनो. बघू शकता यानंतर काय करायचं मित्रांनो, इकडे सुद्धा तुम्हाला 3 ते 4 ग्रुपचे लेअर भेटतील. अशाच प्रकारे हे ग्रुप आणि जे काही फोटो मी तुम्हाला दाखवले हे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो इथे बघू शकता अशा प्रकारे हे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तुम्हाला. यानंतर मित्रांनो काय करायचं, स्टार्टिंग लिहून पुढं इकडे 2 सेकंद 12चे बेट राहायचे. इथे प्लसवर करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला एक एक करून बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड करायचे. वरती 3 डॉट आहे, 3 डॉट अजून फिल कंपोज एरिया ऑप्शन सिलेक्ट करून अशा प्रकारे फोटो ॲड करायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, तुमचा फोटो ॲड करायचा बघू शकता. आणि अशा प्रकारे एक एक करून तुम्हाला तुमचे सर्व जे फोटोज आहेत ते पहिल्यांदा काय करायचे आहेत, ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपण काय करूया, अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो यामध्ये तुम्हाला 3-4 फोटो आहेत ते अशा प्रकारे घ्यायचे आहेत. पुढे सुद्धा अशा प्रकारे बीट आहेत जवळजवळ, तिथे सुद्धा अशाच प्रकारे फोटो ॲड करायचे. तर पटकन आपण ॲड करू घेऊया. तर मित्रांनो इथे बघू शकता अशा प्रकारे हे फोटो आपण ॲड करून घेतले आहेत. त्या फोटोजला आता काय करायचं आहे, शेक इफेक्ट लावायचे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही बॅक आहे, तुम्हाला शेक इफेक्टमध्ये जाऊन हा जो फोटोचा लेअर आहे त्यावर असं क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करायचे. नंतर इथून बॅक यायचे मित्रांनो आणि आपला जो मेन जो प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून पुढे जिथून लहान लेअरचे जेवढे फोटो स्टार्ट होतात त्या सर्व लहान लेअरच्या पहिल्यांदा फोटो क्लिक करायचे, इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचे. जेवढे शेवटपर्यंत आपण लहान लेअरचे जेवढे फोटो ॲड केलेत मग असे मित्रांनो मी तुम्हाला दाखवले, त्या सर्व फोटोला एक एक करून काय करायचं, अशा प्रकारे इफेक्ट लावायचं, म्हणजे इफेक्ट पेस्ट करायचं. बघू शकता अशा प्रकारे. तर आपण काय करूया, हे 3 ते 4-5 फोटो आहेत त्या फोटोला काय करूया, इफेक्ट अशा प्रकारे एक एक करून जे फोटोज आहेत त्यांना एक एक करून अशा प्रकारे बघू शकता त्या लेअरवर असं क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकूया. शेवटचा एक फोटो राहिला त्याला सुद्धा करून घेऊया, म्हणजे आपला व्हिडिओ आहे तो इथे अशा प्रकारे एडिट होऊन जाईल. आणि मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसणार ते. आणि मित्रांनो जर आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल, लाईक करा, एक चांगलं कमेंटसुद्धा करा व्हिडिओ कसा आला ते. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला फर्स्ट टाईम आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंगच्या साईडला शेअरचा ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका मित्रांनो.